नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सायंकाळचे 6 वाजले होते. आरोही ऑफिसमधून बाहेर पडत होती. ती लॉबीमधून चालत असतानाच अचानक कोणीतरी तिला लिफ्टमध्ये ओढलं. आरोही दचकली, पण त्या व्यक्तीने तिला आपल्या मिठीत पकडत लिफ्टचा दरवाजा बंद केला. आरोहीने स्वतःला त्याच्यापासून दूर करत त्या व्यक्तीकडे पाहिलं. तो इतर कोणीही नसून आर्यवीर होता. आरोहीने त्याच्या हातावर एक फटका देत म्हटलं, "हे काय करताय? मी घाबरले ना." आर्यवीरने तिला लिफ्टच्या भिंतीला टेकवत तिचे दोन्ही हात एका हातात पकडले. आरोही त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "आर्य, हे काय करताय तुम्ही? आपण ऑफिसमध्ये आहोत आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही मला त्रास देणार नाही. मग हे सगळं काय चाललंय?" आर्यवीर हलकसं हसत म्हणाला, "बाळा, तुला काय वाटतं, मी तुला त्रास देतोय का?" आरोहीने तिरकसं हसत उत्तर दिलं, "हो, मग काय करताय?" आर्यवीरने हलकसं स्मित करत म्हणाला, "मी तुला आज कोणताही त्रास देत नाही, पण उद्यापासून तू मला अडवणार नाहीस." आरोहीने मानेनेच होकार दिला. आर्यवीरने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि तिला सोडलं. त्यानंतर दोघेही कारमध्ये बसून घरी परतले. आर्यवीर फ्रेश होऊन लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत बसला होता, तर आरोही तिच्या पुढच्या प्रोजेक्टच्या काही फाईल्स पाहत होती. अचानक आर्यवीरचा फोन वाजला. तो विवानचा फोन होता. आर्यवीरने फोन उचलला. विवान म्हणाला, "आर्य, आम्ही गार्डनमध्ये पोहोचलो आहोत. तू पटकन खाली ये." खरं तर आर्यवीरनेच अद्वैत आणि विवानला तिथे बोलावलं होतं. आर्यवीरने आरोहीकडे पाहत म्हटलं, "मला थोडं काम आहे, मी लगेच आलो." आरोहीने मानेनेच होकार दिला. आर्यवीर गार्डनमध्ये पोहोचताच अद्वैत आणि विवान त्याच्या जवळ आले. तिघेही शेजारी असलेल्या लॉनमध्ये जाऊन बसले. आर्यवीर बोलू लागला, "विवान, अद्वैत, उद्यापासून 8 दिवसांसाठी ऑफिसची जबाबदारी मी तुम्हा दोघांवर सोपवतो. विवान, तू पूर्ण ऑफिस पाहशील आणि काही प्रॉब्लेम आलाच तर अद्वैत तुझी मदत करेल." अद्वैतने लगेच होकार दिला. मात्र विवानने तिरका चेहरा करत विचारलं, "काय झालं आहे आर्य? तू कुठे तुझ्या हनीमूनला जाण्याचा प्लॅन तर केला नाहीस ना?" आर्यवीरने त्याच्याकडे नजर तिरकी करत विचारलं, "तुम्हाला लगेच कसं समजतं?" विवान आणि अद्वैत पुन्हा त्याला छेडू लागले. आर्यवीरने रागातच म्हटलं, "हे आरोहीसाठी सरप्राईज आहे, त्यामुळे प्लीज ही गोष्ट तुमच्या दोघांशिवाय इतर कोणालाही समजता कामा नये." विवान हसत म्हणाला, "आर्य, आम्हाला माहीत नव्हतं की तू इतका रोमॅन्टिक असशील." अद्वैत लगेच म्हणाला, "विवान, तुला डाऊट आहे का?" आर्यवीरने त्या दोघांना थांबवत म्हटलं, "बस झालं, आणि हो, काही प्रॉब्लेम झाला तरच मला कॉल करा." एवढं बोलून आर्यवीर पुन्हा हाऊसमध्ये निघून गेला. विवान आणि अद्वैतही हसतच तिथून निघाले. आर्यवीर परतला तेव्हा आरोही शांत झोपलेली होती. त्याने अलगद तिच्या गालावर चुंबन घेतलं. त्यानंतर त्याने उद्याच्या ट्रिपची पूर्ण तयारी मेडला करायला सांगितली. आर्यवीरने दोघांच्याही सामानाच्या बॅग भरून ठेवल्या. आरोही मात्र या सर्वांपासून अनभिज्ञ होती. सगळी तयारी झाल्यावर आर्यवीरने आरोहीला आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या शेजारी झोपी गेला. पुढच्या सकाळी पहाटे 5 वाजता अलार्म वाजू लागला. आरोही दचकून जागी झाली. ती उठली तर आर्यवीर तिच्या शेजारी नव्हता. ती त्याला आवाज देऊ लागली. इतक्यात आर्यवीर बाहेरून रूममध्ये आला. तो म्हणाला, "उठलीस? जा पटकन शॉवर घेऊन तयार हो. आपल्याला एका मीटिंगसाठी मॉरिशसला जायचं आहे." आरोही आश्चर्याने म्हणाली, "आत्ता? पण मी अजून काहीच तयारी केली नाही." आर्यवीर लगेच म्हणाला, "बाळा, काळजी करू नको. तुझी सगळी तयारी झाली आहे. तू फक्त शॉवर घेऊन ये, मग आपण निघूया." आरोही पटकन उठली आणि शॉवर घेऊन बाहेर आली. बेडवर तिच्यासाठी एक सुंदर ड्रेस ठेवलेला होता. आरोहीने तोच ड्रेस घालून तयारी केली.
काही वेळातच दोघेही न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. आरोहीला अजूनही वाटत होतं की ती एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी मॉरिशसला जात आहे. पण आर्यवीरच्या मनात मात्र तिच्यासाठी एक सुंदर सरप्राईज लपलेलं होतं आणि त्या सरप्राईजची सुरुवात आता होणार होती. जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यावर आरोहीने आजूबाजूला पाहिलं. आर्यवीर मात्र अगदी शांतपणे तिच्यासोबत चालत होता. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, आर्य, आपली मीटिंग नक्की किती दिवसांची आहे? आर्यवीरने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, ते तिथे गेल्यावर समजेल. आरोहीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. तुम्ही अजूनही मला काहीच सांगत नाही आहात. आर्यवीर हलकसं हसत म्हणाला, कारण तुला आत्ताच सगळं सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? आरोहीने भुवया उंचावत विचारलं. सरप्राईज? आर्यवीर क्षणभर थांबला, मग स्वतःला सावरत म्हणाला, मी असं कधी म्हणालो? आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना? आर्यवीरने तिच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं, तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. आरोहीने नाराजीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. आर्यवीर तिच्या जवळ येत हळू आवाजात म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव. आरोही काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. मग हळूच म्हणाली, ठीक आहे, पण नंतर मला सगळं सांगावं लागेल. आर्यवीरने हसत तिचा हात हातात घेतला. नक्कीच. दोघेही बोर्डिंगसाठी पुढे गेले. आरोहीच्या मनात अजूनही त्या मीटिंगचेच विचार सुरू होते. तर आर्यवीरच्या मनात मात्र मॉरिशसमधील तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या आनंदाची कल्पना होती. काही तासांनी विमान मॉरिशसच्या दिशेने उड्डाण करत होतं. आरोही खिडकीतून बाहेर पाहत होती. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. ती शांतपणे ढगांकडे पाहत होती. आर्यवीरने हळू आवाजात विचारलं, काय विचार करतीयस? आरोहीने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, काही नाही, फक्त मीटिंगबद्दलच विचार करत होते. आर्यवीरने हसू आवरत विचारलं, तू अजूनही मीटिंगचाच विचार करत आहेस का? आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो, तुम्ही काहीच माहिती दिली नाहीये, त्यामुळे मी अंदाज लावतेय. आर्यवीरने लगेच विचारलं, काय अंदाज? आरोही काही क्षण विचार करून म्हणाली, कदाचित एखाद्या मोठ्या कंपनीसोबत मीटिंग असेल किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट असेल. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिला. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, काय? आर्यवीर हसत म्हणाला, काही नाही, तू खूप गंभीरपणे विचार करतेस. आरोहीने त्याच्याकडे पाहत म्हटलं, माझ्यासाठी हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. हो, खूप महत्त्वाचा, तो म्हणाला. आरोहीने त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं, पण आर्यवीरने पुन्हा नजर समोर वळवली. आरोही त्याच्याकडे संशयाने पाहत राहिली. काही तासांच्या प्रवासानंतर अखेर विमान मॉरिशसमध्ये उतरलं. विमानतळाबाहेर पडताच आरोहीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. समोरचं वातावरण न्यूयॉर्कपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. गार वारा, निळं आकाश आणि हवेत जाणवणारा समुद्राचा सुगंध. आरोहीने आजूबाजूला पाहत हळू आवाजात म्हटलं, हे खूप सुंदर आहे. आर्यवीर तिच्याकडे पाहत हसला. तो म्हणाला, तुला आवडलं? आरोहीने लगेच उत्तर दिलं, खूप. त्यानंतर एक अलिशान गाडी त्यांना घेण्यासाठी आली. आरोही गाडीत बसली. आर्यवीर तिच्या शेजारी बसला. गाडी सुरू झाली. काही वेळाने आरोहीने खिडकीबाहेर पाहतच विचारलं, आपण हॉटेलकडे चाललो आहोत ना? आर्यवीरने लगेच उत्तर दिलं, हो. आरोहीने पुन्हा विचारलं, आणि मीटिंग तिथेच आहे का? आर्यवीरने तिच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं, कदाचित. आरोहीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. आर्यवीर हसू लागला. ठीक आहे, आता जास्त प्रश्न विचारू नकोस. आरोहीने हात छातीसमोर बांधत म्हटलं, मी काहीच विचारणार नाही. काही क्षण शांतता पसरली. पण आरोही पुन्हा त्याच्याकडे वळली. पण खरंच मीटिंग आहे ना? तिने विचारलं. आर्यवीर तिच्याकडे पाहत हसू लागला. तू काहीच विचारणार नव्हतीस ना? तो म्हणाला. आरोहीने लगेच नजर चोरत खिडकीबाहेर पाहिलं. आर्यवीर मात्र तिच्याकडे पाहत हसत राहिला. काही वेळाने गाडी एका भव्य रिसॉर्टसमोर येऊन थांबली.
आरोहीने गाडीच्या काचेतून बाहेर पाहिलं. समोर समुद्राच्या निळाशार पाण्याच्या किनारी पसरलेला सुंदर आणि अलिशान रिसॉर्ट दिसत होता. आरोहीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तिने हळू आवाजात विचारलं, आर्य, आपण इथे का आलो आहोत? आर्यवीरने गाडीचा दरवाजा उघडत उत्तर दिलं, चल. आरोही गाडीतून उतरली. तिने समोर पाहिलं. रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, वन अँड ओनली ले सेंट जेरान. आरोही त्या नावाकडेच पाहत राहिली. मग आर्यवीरकडे वळली. ती म्हणाली, आर्य, ही जागा तर खूप महागडी दिसतेय. आर्यवीरने हसत उत्तर दिलं, म्हणूनच तर तुला इथे आणलं आहे. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, पण मीटिंग? आर्यवीर तिच्या जवळ आला. तिचा हात आपल्या हातात घेतला आणि काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. आरोहीच्या चेहऱ्यावरचा संशय आता आणखी वाढला. ती म्हणाली, काय झालं? आर्यवीरने तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात विचारलं, तुला खरंच अजूनही असंच वाटतंय का की आपण इथे मीटिंगसाठी आलो आहोत? आरोही काही क्षण शांत राहिली. मग आर्यवीरकडे पाहत म्हणाली, हो. आर्यवीरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो तिच्या आणखी थोडं जवळ गेला आणि म्हणाला, मग मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आरोही त्याच्याकडे पाहत राहिली. आर्यवीरने तिचा हात घट्ट पकडला. तो म्हणाला, आपण इथे कोणत्याही मीटिंगसाठी आलेलो नाही आहोत. आरोहीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग? ती म्हणाली. आर्यवीर काही क्षण शांत राहिला. मग प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाला, आपण आपल्या हनीमूनसाठी इथे आलो आहोत. आरोही पूर्णपणे स्तब्ध झाली होती. तिने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. मग अविश्वासाने विचारलं, काय? आर्यवीर हसत म्हणाला, हो. आरोही, हा सगळा प्रवास, ही जागा, हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. आरोहीने आजूबाजूला पाहिलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दोन्ही होते. मग ती आर्यवीरकडे वळली. तुम्ही मला पूर्ण वेळ खोटं सांगत होतात, ती म्हणाली. आर्यवीरने तिच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं, खोटं नाही ग, सरप्राईज. आरोहीने त्याच्या हातावर हलकासा फटका मारला. मला अजिबात कल्पना नव्हती, ती म्हणाली. आर्यवीरने तिच्याकडे पाहत म्हटलं, म्हणूनच तर मला तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहायचा होता. आरोही काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू उमटलं. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारली. आर्यवीरनेही तिला आपल्या मिठीत घेतलं. आरोहीने त्याच्या छातीवर डोकं टेकवत हळू आवाजात म्हटलं, आर्य, हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर सरप्राईज आहे. आर्यवीरने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं, फक्त सरप्राईज? आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. मग? आर्यवीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझा नवरा इतका रोमॅन्टिक आहे, हे तुला अजूनही कळलं नाही का? आरोही हसत म्हणाली, नाही. आर्यवीरने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. मग आता कळेल, तो म्हणाला. आरोहीने लाजत त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने तिचा हात हातात घेतला आणि दोघेही रिसॉर्टच्या आत जाऊ लागले. समोर अथांग समुद्र होता. आजूबाजूला स्वर्गासारखं वातावरण होतं आणि आरोहीच्या मनात मात्र एकच भावना होती. आर्यवीरने तिच्यासाठी केवळ हनीमून प्लॅन केला नव्हता, तर तिच्या आयुष्यातील एक सुंदर आठवण तयार केली होती. आणि त्या आठवणीची सुरुवात मॉरिशसच्या या सुंदर किनाऱ्यावर झाली होती. आर्यवीर आणि आरोही रिसॉर्टच्या आत आले. समोर उभ्या असलेल्या स्टाफने त्यांचं हसत मुखाने स्वागत केलं. आरोही अजूनही आजूबाजूचं सौंदर्य पाहण्यात गुंग होती. आर्यवीरने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला पुढे घेऊन जाऊ लागला. आरोहीने त्याच्याकडे पाहत विचारलं, आर्य, आपण कुठे चाललो आहोत? आर्यवीरने हसत उत्तर दिलं, आपल्या रूममध्ये. आरोहीने त्याच्याकडे पाहत म्हटलं, आपली रूम इतकी लांब आहे का? आर्यवीर हसत म्हणाला, तुला घाई आहे का? आरोहीने लगेच उत्तर दिलं, नाही, पण मला हे सगळं पाहायचं आहे.
काही क्षणांनी ते एका सुंदर ओशन सूट समोर येऊन थांबले. दरवाजा उघडताच आरोही आतमध्ये गेली आणि समोरचं दृश्य पाहून ती काही क्षण स्तब्ध झाली. प्रशस्त खोली, समुद्राकडे उघडणाऱ्या मोठ्या काचेच्या खिडक्या, सुंदर लिव्हिंग एरिया आणि पुढे समुद्राच्या निळ्याशार पाण्याकडे पाहणारी मोठी बाल्कनी. आरोही हळूहळू पुढे गेली. तिने काचेचा दरवाजा उघडला. समोर पसरलेला अथांग समुद्र पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. आर्यवीर तिच्या मागेच उभा राहून तिच्याकडे पाहत होता. आरोहीने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. आर्य, हे खरंच आहे? ती म्हणाली. आर्यवीरने हसत उत्तर दिलं, हो. आरोहीने पुन्हा समोर पाहिलं. हे खूप सुंदर आहे. आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला, तुला आवडलं? आरोहीने त्याच्याकडे पाहत लगेच उत्तर दिलं, हो, खूप. आर्यवीर लगेच म्हणाला, मग माझं सरप्राईज यशस्वी झालं तर? आरोही हसत म्हणाली, हो. पण तुम्ही मला इतकं मोठं सरप्राईज का दिलंत? आर्यवीर काही क्षण शांत राहिला. मग तो तिच्या जवळ आला. आर्यवीरने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट अलगद बाजूला केली. आरोही, गेल्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात खूप काही घडलं आहे. आजींचं अचानक जाणं, लग्न, ऑफिस, नवीन जबाबदाऱ्या आणि सततचा धावपळीचा जीवनप्रवास. मला फक्त तुला काही दिवसांसाठी या सगळ्यापासून दूर न्यायचं होतं. आरोही शांतपणे त्याचं ऐकत होती. आर्यवीरने तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हटलं, फक्त तू आणि मी. आरोहीच्या डोळ्यात हलकंसं पाणी आलं. तिने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, आर्य, मला याची खरंच गरज होती. आर्यवीरने तिचा हात हातात घेतला. मला माहिती आहे. आरोहीने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. आर्यवीरने तिला आपल्या मिठीत घेतलं. काही क्षण ते दोघेही शांत उभे राहिले. समोर समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या आणि त्या शांत वातावरणात त्या दोघांच्या नात्यातील जवळीक आणखी वाढत होती. काही वेळाने आरोहीने त्याच्यापासून दूर होत म्हणाली, तुम्ही मला फसवलंत. आर्यवीरने लगेच तिचा हात पकडत म्हटलं, मी तुला सरप्राईज दिलं. तिने त्याच्या हातावर हलकासा फटका मारला. पण मला काहीच माहिती नव्हती. आर्यवीरने लगेच तिच्याकडे पाहत हसून म्हटलं, पण आता तुला माहीत आहे ना? तिने अलगद मान हलवली. हो. तो तिच्या आणखी जवळ जात म्हणाला, मग आता या सुट्टीत मी सांगतो ते सगळं तुला ऐकावं लागेल. आरोहीने भुवया उंचावत विचारलं, असं काही आहे का? आर्यवीरने तिच्याकडे पाहत हसून उत्तर दिलं, खूप काही आहे. आरोही त्याच्याकडे संशयाने पाहू लागली. आर्यवीर मात्र तिच्या त्या भावाकडे पाहून हसू लागला. त्यानंतर दोघेही थोडा वेळ रिसॉर्टमध्ये फिरले. समुद्रकिनारी चालताना आरोही प्रत्येक गोष्ट उत्सुकतेने पाहत होती. आर्यवीर तिच्यापेक्षा तिच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहण्यात जास्त व्यस्त होता. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकू लागला. समुद्रावर सोनेरी किरणं पसरली. आरोही शांतपणे त्या दृश्याकडे पाहत उभी होती. आर्यवीर तिच्या मागे येऊन उभा राहिला. त्याने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. आरोही त्याच्याकडे वळत म्हणाली, तुम्ही पुन्हा मला घाबरवलंत. आर्यवीर हसत म्हणाला, आता तुला माझी सवय झाली पाहिजे. आरोहीने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, तुम्ही कधी काय कराल सांगता येत नाही. आर्यवीरने तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, म्हणूनच तर तुला माझ्यासोबतचं आयुष्य कधीच कंटाळवाणं वाटणार नाही. आरोहीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आर्यवीरने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. आरोहीने डोळे मिटले. त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार होता. आर्यवीरने तिला फक्त मॉरिशसला आणलं नव्हतं, त्याने तिच्यासाठी त्यांच्या नात्यातील एक नवीन सुंदर अध्याय उघडला होता आणि या हनीमूनच्या प्रत्येक क्षणात तिला त्याचं प्रेम पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळणार होतं.
तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर इथून पुढचे काही एपिसोड्स खूपच रोमॅन्टिक आणि छान असणार आहेत, त्यामुळे स्टोरी नक्की फॉलो करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.